यानंतरची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमधून। अजित पवार यांनी सध्या राज्यभर यात्रेला सुरुवात केलेली आहे। अजित पवार यांच्या जॅकेटचा रंग हा महिला मतदारांना आकर्षित करणार आहे। पण याशिवाय अजित पवार यांची आणखी एक स्ट्रॅटेजी समोर येते आणि ती आहे मुस्लिम मतदारांना आकर्षित करणारी। या पातीवर अजित पवार यांचा पक्ष नेमका कसा प्रयत्न करतोय बघूया। अजित पवारांची ही मुंबईतली जनसन्मान रॅली। अजित पवारांच्या रॅलीचा मार्ग होता वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर आणि गोवंडी। एकाच वाक्यात सांगायचं झालं तर अजित पवारांची रॅली मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागातून फिरली। म्हणजेच अजित पवारांचा फोकस स्पष्ट आहे। मुंबईतल्या मुस्लिम मतांवर दादांचा डोळा आहे। मुंबईत लोकसभा निवडणुकीत जे गमावलं ते कमावण्याचा प्रयत्न आता अजित पवार करतायत। या अल्पसंख्याक समाजामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये एक बिल येऊ पाहतंय आलं, परंतु आता ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवलेलं आहे। लोकसभेचे काही सदस्य, राज्यसभेचे काही सदस्य ते त्याच्यामध्ये अभ्यास करतील। ते बिल जे वक्फ बोर्डाचं येतंय ते जर कुणावर अन्याय करणार असेल तर त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढला जाईल। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि महायुतीला त्याचा मोठा फटका बसला। विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून मुस्लिम मतं दुरावली। त्यामुळे अजित पवारांनी मुंबईतल्या मुस्लिम बहुल वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर आणि गोवंडी मधल्या अल्पसंख्याक मतावर आता भर दिलाय। जनसन्मान यात्रेत दादांबरोबर जिशान सिद्दीकी, नवाब मलिक आणि सना मलिक यासारखे नेते प्रामुख्याने दिसले। विधानसभा निवडणुकीत अणुशक्तीनगरमधून सना मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर सध्या काँग्रेसमध्ये असलेले मात्र राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमात जास्त दिसणारे जिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्वमधून लढण्याचा अंदाज आहे। नवाब मलिकांना महायुतीत घेण्यासाठी भाजपनं विरोध केला होता, पण आता अजित पवारांनी त्यांचीच लेक सना मलिक हिला सोबत घेत आक्षेपांमधली हवा काढून घेतली आहे। देखिए, पहले तो हमने कहा था कि हम कांग्रेस पार्टी से नॉमिनेशन मांगेंगे, बट कांग्रेस पार्टी अगर ऐसा कर रही है तो 2024 में वांद्रे पूर्व से इलेक्शन ज़रूर जीतूंगा, लड़ूंगा और जीतूंगा। कौन से पक्ष से लड़ना है वो जनता डिसाइड करेगी और जो जनता कहेगी वो मैं करूंगा। और ये सौभाग्य की बात है, अजीत दादा आ रहे हैं, हमारे महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री आ रहे हैं, वो पूरे महाराष्ट्र में अपनी बहनों से मुलाकात कर रहे हैं और आज वांद्रे पूर्व में भी जो उनकी बहनें हैं वो उत्साह से रुकी है अजीत दादा से मिलने। मुंबईतले 36 पैकी 6 ते 7 मतदारसंघ हे मुस्लिम बहुल आहेत। यामध्ये वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर, गोवंडी, मालाड मालवणी, भायखळा, मानखुर्द आणि मुंबादेवीचा समावेश आहे। या मतदारसंघातूनही महायुतीमधून अजित पवारांचा उमेदवार लढण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये इतर दोन मित्रपक्ष वेगळी भूमिका घेणारे आहेत, पण आपली विचारांची भूमिका वेगळी आहे असं अजित पवार वारंवार सांगतात। याच निमित्तानं मुंबईतल्या मुस्लिम मतदारांमध्ये अधिक जवळ जात लाडकी बहीण योजना ही कशी चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी करू पाहतात। अजित पवारांची ही भूमिका नेमकी मुस्लिम मतदारांना किती आकर्षित करते हा देखील मुद्दा असणार आहे। अजित पवारांची मुंबईत मुळात ताकद कमी आहे। अशावेळी मुस्लिम बहुल मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देऊन जागा वाढवण्याचं अजित पवारांचं गणित आहे। लोकसभेला महायुतीच्या बाजूने उभा राहिलेला मुस्लिम मतदार विधानसभेला महायुतीची साथ देणार का याबाबतची उत्सुकता आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।